तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती। तर राज्यामध्ये 27 ते 29 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि पाऊस पडणार देखील आहे। अशा प्रकारची माहिती ही भारतीय हवामान विभागाने नवीन परिपत्रक जारी करत दिलेली आहे। तर त्या परिपत्रकामधील हवामानाविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर हे तुम्ही पाहू शकता, हे आहे ते परिपत्रक जे की दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। तर यामधील ज्या खबरदारीच्या सूचना व कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या विभागांमध्ये पावसाची स्थिती कशी असणार आहे त्याविषयीची माहिती आता आपण इथून पाहूया। की ज्यामध्ये सुरुवातीला संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या सूचना, त्यामध्ये भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या पूर्वसूचनेनुसार मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भ या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आणि ही शक्यता दिनांक 27 ते 29 या कालावधीमध्ये ज्या जिल्ह्यांसाठी तुम्ही इथे पाहू शकता असा उल्लेख आहे की ज्या जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि रेड अलर्ट असलेला आहे त्या जिल्ह्यातील जे राज्य आपत्कालीन कार्य आहे त्या केंद्रामार्फत खालील खबरदारीच्या व पूर्वतयारीच्या कार्यवाहीच्या तातडीने सूचना निर्देश हे देण्यात आलेले आहेत। तर यामध्ये जी माहिती आहे त्या माहितीमध्ये असा उल्लेख आहे की 27 ते 29 तुम्ही इथे पाहू शकता 27 ते 29 या कालावधीमध्ये ऑरेंज आणि रेड अलर्ट ज्या काही जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यांसाठी या सूचना देण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच आपण ही जी माहिती आहे की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यासाठी ऑरेंज आणि कोणत्या जिल्ह्यांसाठी इतरही अलर्ट देण्यात आलेले आहेत त्याविषयीचा माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे, तुम्ही तेथून जाऊन पाहू शकता। आणि त्याच जिल्ह्यांसाठी खालील खबरदारीच्या सूचना निर्देश हे देण्यात आलेले आहेत। तर आता आपण विस्तृतपणे माहिती पाहूया की मध्य महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल यामध्ये 27 ते 29 तारखेपर्यंतची पावसाची परिस्थिती कशा प्रकारे असणार आहे। त्यामध्ये मध्य महाराष्ट्र आणि कोकण आहे। तर दिनांक 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे व त्याचबरोबर 28 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस देखील पडण्याची शक्यता ही मध्य महाराष्ट्र आणि कोकण या भागासाठी वर्तवण्यात आलेली आहे। त्यानंतर आता आपण पाहूया विदर्भासाठी कशा प्रकारची माहिती आहे। तर विदर्भ दिनांक 27 सप्टेंबर रोजी अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पडू शकतो अशा प्रकारची शक्यता देखील विदर्भासाठी वर्तवण्यात आलेली आहे आणि ही शक्यता 27 सप्टेंबरसाठी असणार आहे। तर मराठवाड्यासाठी काय आहे, तर दिनांक 26 ते 29 सप्टेंबर दरम्यान अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता देखील आहे। तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर 27 आणि 28 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ही मराठवाड्यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे। तर मराठवाड्यासाठी जी 26 ते 29 तारीख आहे या दरम्यान काही ठिकाणी हा हलका पाऊस पाहायला मिळेल, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। पण 27 आणि 28 हे 2 तारखी अशा आहेत, हे 2 दिवस असे आहेत की या दिवसांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पाहायला मिळेल आणि काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस देखील पडेल अशा प्रकारची माहिती ही आता भारतीय हवामान विभागाने ही परिपत्रकामधून दिलेली आहे। त्यानंतर नागरिकांना करण्यात आलेले आवाहन आहेत त्याविषयीची थोडक्यात माहिती पाहूया। सुरुवातीला कृपया अधिकृत सूचनांचे पालन करा, धोकादायक भागात जाणे टाळा, पूर प्रवरण क्षेत्रात जाणे टाळा, त्यानंतर विजा पडत असताना झाडाखाली थांबणे टाळा, पुरापासून बचावासाठी अत्यावश्यक सर्व बाबींची काळजी घ्या, त्यानंतर पुरांच्या आपत्तीपासून वाचण्यासाठी स्थानिक निवारा केंद्राचा सहाय्य घ्यावे, त्यानंतर पूर परिस्थितीतील अनावश्यक पर्यटन टाळावे अशा प्रकारच्या सूचना देखील भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत। तर ही होती या परिपत्रकामधील हवामानाविषयीची सविस्तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजेच पुढील तारखाचे देखील हवामान अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।